हॅलो सगळ्यांना. तर रोज दुपारच्या टायमात मुलांना काय द्यायचं आणि उन्हाळ्याचा एवढा मोठा दिवस, तर मुलांना दुपारी पण खायला लागतच असतं. आणि त्यात सुट्टी म्हटल्यानंतर मग तर काही ना काही सुरूच असतं. मग रोज काय देणार मुलांना? आणि भाजीपोळी तर ते अजिबात नकोच म्हणतात. आपल्या वेळेस कसं होतं ना, आपण सकाळची भाजीपोळी दुपारीही खूप आनंदाने खाऊन घेत होतो. पण आताच्या पिढीला ते काही लागू होत नाही. त्यांना काहीतरी प्रत्येक वेळी नवीनच हवं असतं. त्यासाठीच ना मी असा एक छान हेल्दीचा स्नॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो अगदी झटपट बनतो, घरातल्या इन्ग्रेडियंट्सनेच बनतो आणि हेल्दी पण आहे. पोटभर खाल्लं तरी कुठलाच त्रास होणार नाही आणि तुम्ही 15 ते 20 दिवस तो साठवूनही ठेवू शकता. तर त्यासाठीच ना मी इथं छान हिरवीगार कोथिंबीर निवडून घेतलेली आहे. त्यात अजिबात काड्या ठेवायच्या नाही, अगदी पानंच घेतलेली आहे, जेणेकरून पुढे आपल्याला ना त्याची पोळी लाटायची ना ती अगदी छान पातळ लाटली जाईल. तर त्या बघा, असे कोथिंबीरचे पानं आहे ना मी सगळे अगदी बारीक कट करून घेतले. आणि कोथिंबीरऐवजी ना तुम्ही यामध्ये पालक किंवा मेथी टाकली ना तर अजून छान आणि अजूनच हेल्दी पण होऊ शकतं. मी आता सध्या तरी फक्त कोथिंबीर घेतलेला आहे आणि आता मी त्यामध्ये मस्त 2 ते 3 चम्मच बेसन पीठ टाकून घेत आहे. बेसन पीठ टाकून झाल्यानंतर यामध्ये मस्त 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर त्यात टाकणार आहोत आपण अर्धी वाटी रवा. रव्याने छानच अजूनच खुसखुशीत होतील त्या. आणि मग जिरा पावडर घेतली थोडी. जिरा पावडर टाकल्यानंतर थोडासा ओवा घेतला. ओवा झाल्यानंतर मग थोडं तिखट चवीनुसार तुम्हाला जसं हवं असेल तेवढं तिखट तुम्ही टाकू शकता. आणि लगेच मग मस्त हळद टाकून घेतली. हळदीमुळे ना खूप छान रंग येतो. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. हे सगळं टाकून झाल्यानंतर यामध्ये मस्त आपण कडकडीत तेलाचं मोहनही टाकणार आहोत. त्यासाठीच मी इथं तेल गरम करून घेत आहे. आणि अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, पण खायला खूप छान टेस्टी लागते आणि अजिबात त्रास होणारी नाही. दुपारी म्हणा, चहासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यातसुद्धा तुम्ही तुमच्या घरच्यांना खायला देऊ शकतात. आणि बघा, आता यामध्ये मस्त असं हे गरम तेल मी घालून घेतलं आहे. आणि आता हे तेल ना सगळं पिठामध्ये मी अगदी एकजीव करून घेणार आहे. आणि नंतर मग याचा असा एकदम घट्ट असा गोळा मळून घेणार आहे. हे तेल ना संपूर्ण असं एकजीव झालं पाहिजे. त्यामध्ये असं तुम्ही त्यात चुरून घ्यायचं. आणि मग नंतर हळूहळू थोडंच पाणी घालत घालत अगदी घट्ट, जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा घट्ट गोळा याचा करून घ्यायचा आहे. घट्ट केल्याने ना अगदी पातळ पोळी लाटली जाईल आणि आपल्या ज्या आपण पापड्या करणार आहोत ना, त्या अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील. 15 मिनटासाठी मी हा गोळा झाकून ठेवला होता. आता 15 मिनटानंतर ना छान याला परत असं छान मळून घेते आहे. आणि आता आपण याच्या मस्त अशा पापड्या करून घेणार आहोत. लागणारं सगळं साहित्य मी काढून घेतलं आधी. आणि आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून तेल गरम करायला ठेवून देणार आहे. म्हणजे जोपर्यंत आपण पापड्या करतो ना तोपर्यंत तेलही छान गरम होणार. तर बघा, आता या गोळाच्या ना मी छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे. पोळीचा जेवढा गोळा असतो ना साधारण तेवढाच, थोडा कमी जर असेल तरी चालेल. तुमच्या पोळपाटावर जास्तीत जास्त पातळ पोळी लाटली जाईल एवढा घ्यायचा साधारण. बघा, मस्त अशी पातळ, जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटायची. आणि मग ही पोळी लाटून झाल्यानंतर ना आपल्याला याला या फोर्कने ना असे टोचे मारून घ्यायचे आहे. जेणेकरून काय होणार आहे ना, आपण ज्या पापड्या करणार आहोत ना त्या आपण तेलात सोडल्यानंतर ना त्या अशा पुरीसारख्या फुलणार नाहीत. असे हे पोळीला टोचे मारून झाल्यानंतर ना तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पापड्या करू शकतात. मला काही सर्कल करून घ्यायचे आहेत आणि काही पापड्या ह्या स्क्वेअर करून घ्यायच्या आहेत. म्हणजे थोडं वेगळं शेपचं जर मुलांना दिलं ना तर थोडं इंटरेस्टिंग त्यांना वाटत असतं. तसंच मी करणार आहे. त्यासाठी हे छोट्या डब्बीचं ना लीड मी घेतलेलं आहे. आणि तुमच्याकडे जर छोटं असेल तर तुम्ही छोटं घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही, तुमच्याकडे मोल्ड असतील तर त्यानेही तुम्ही करू शकता. बघा, माझे सर्कल आणि स्क्वेअर दोन्ही करून झालेले आहेत. स्क्वेअर मी सुरीनच केलेले आहे, जसे आपले शंकरपाळे करतात ना तसेच मी कट करून घेतले आहे. फक्त थोडे मोठी साईज मी ठेवलेली आहे. बघा, अगदी सीमवरती हे ना तळून घ्यायचे. फक्त तळण्यातच थोडासा वेळ लागतो, कारण हे सीमवरती तळले ना तर जास्त खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत असे होतात. बघा, किती छान याला रंगसुद्धा आलेला आहे आणि टेस्टसुद्धा एकदम छान लागते. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, चहासोबत छान नाश्ता वगैरे देऊ शकता. असं हे मल्टीपर्पज स्नॅक्स आपलं रेडी आहे. बघा, किती छान खुसखुशीत झाला आहे. आय होप तुम्हाला कुणाला तरी हे नक्की कामाला येईल. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.